नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांची कथा भ्रमनिरास. अहो अहो ऐकलत का? बोल ना, ऐकतोय. आत्तापर्यंत आम्ही हेच करत आलोय ना, तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं. पण त्याचा काही उपयोग झालाय का आत्तापर्यंत? नळी सोनारी फुंकिली, इकडून तिकडे गेले वारे, अशी अवस्था झाली आहे. आमच्या तोंडाचा आणि तुमच्या कानाचा काही संबंध आहे का? अहो, आत्तापर्यंत माझ्या सांगण्याप्रमाणे वागत गेला असतात ना तर तुम्ही कुठे गेला असता. सविता नेहमीप्रमाणे त्याचं ब्रेन पितांबरी लावून घासत होती, पण त्याचा ब्रेन आणि तिचं नशीब चमकत नव्हतं. झालं का तुझं प्रवचन? आता मुद्द्याचं बोल, म्हणजे तुला बरं वाटेल. शरद आपला त्याच्या नेहमीच्या कोल्ड मूडमध्ये बोलत होता. अहो, आपल्या समोरच्या साठेंनी कोथरूडला मायानगरीमध्ये चांगला 2 BHK गार्डन, जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, कम्युनिटी हॉल, लिफ्ट आणि जनरेटर बॅकअप सकट फ्लॅट बुक केलाय. येत्या दिवाळीला पोझिशन मिळणार आहे असं साठेवहिनी म्हणत होत्या. सवितानं एका दमात जाहिरात वाचावी तशी माहिती शरदच्या कानावर मारली. अरे वा वा वा, छान छान. साठेंची जकात नाक्यावर बदली झाल्यापासून परिस्थिती बरीच सुधारलेली दिसतीये. वा, पण ते जाऊ दे. तू मला हे का सांगतेस? तुम्हाला नाही का असं वाटत? वाटतं की वाटतं. मलाही त्यांच्यासारखी जकात नाक्यावर नोकरी मिळावी, पण आमचं नशीब खतरूड आम्हाला ड्रेनेजमध्ये टाकलंय. मी त्यांच्या नोकरीबद्दल बोलत नाहीये. वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका. मी ओनरशिप फ्लॅट बद्दल बोलतीये, सविता चिडून म्हणाली. वाटतं ना, वाटतं. अगदी टुमदार बंगला, आलिशान फ्लॅट, सगळं घ्यावंसं वाटतं, पण नुसतं वाटून मिळतंय का? हा, जर कोणी गरजवंतांना फ्लॅट बंगले वाटले ना तर मात्र मिळायला अवघड नाही. अहो, तुम्ही सिरियस केव्हा होणार? तसा मोठा आजार झाला की आपोआप सिरियस होणार ना. मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की मग ICU, म्हणजे मी तुझ्याकडे बघून घेणार, अशा खोलीत ठेवणार, आणि मग बिल मिळालं की मी फ्लॅट होणार आपोआप. अहो, तुम्ही सिरियस व्हावं असं कसं म्हणेन मी? माझं बोलणं सिरियसली घ्या, एवढंच मला म्हणायचं होतं. किती दिवस या चाळीतल्या 2 खोल्यांच्या खोरड्यात राहायचं आपण? यातनं काहीतरी मार्ग नको का काढायला? हातावर हात धरून बसला तर आयुष्यात आपल्या हातून काही होणार नाही. शेजारी पाजारी, नातेवाईक, परिचित मैत्रिणी, सर्वांच्या तोंडी कोणी बंगला घेतला, कोणी रो हाऊस घेतलं, कोणी फ्लॅट घेतला, हेच ऐकायला मिळतंय. वर्तमानपत्रात सुद्धा आपल्याला घर देणारी, घरपण देणारी, जीवाला जीव देणारी, स्वप्नातलं सत्य साकार करणारी कितीतरी माणसं, आपल्यासाठी घराचं रान करणारी माणसं आपल्याला सन्मानानं बोलवत असतात. शिवाय विविध बँका, वित्तीय संस्था पैशांच्या थैल्या घेऊन आपल्या समोर उभ्या आहेत. ताबडतोब कर्ज मंजूर, कागदपत्राशिवाय, जामीनदाराशिवाय, कमी व्याज, दीर्घ मुदत, 80% कर्ज, 20% आत्ता भरा, किल्ली ताब्यात घ्या, राहायला या, नंतर बाकीचे पैसे फेडा. अशा असंख्य सोयी सवलती हात जोडून समोर उभ्या असताना त्याचा लाभ नको का घ्यायला? सविताचा या क्षेत्रातला एवढा गाढा अभ्यास बघून तो तिच्याकडे बघतच राहिला. अगं, तुझं सगळं म्हणणं खरं आहे, पण ते 20% तरी जवळ नको आहेत का? सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही ना आणता येत. शरद तिला समजावणीच्या सुरात म्हणाला. अहो, एखाद्या गोष्टीचा सकारात्मक विचार केला ना की उत्तरं सुद्धा सकारात्मक येतात, आणि नकारात्मक विचार केला की प्रश्न समोर उभे राहतात. तेव्हा आता मी काय सांगतेय ना ते नीट लक्ष देऊन ऐका. आता तू चंगच बांधलायस तर ऐकायला तो पाहिजेच ना. ऐका, मामनजी या वर्षाअखेरीला निवृत्त होत आहेत. त्यांना फंड, ग्रॅज्युइटी इत्यादी मिळून 2-1 लाख सहज मिळतील. शिवाय सासूबाईंचे दागिने आहेत. नाहीतरी आता म्हातारपणी कशाला हवाय दागिन्यांचा सोस? चोरी पोरी जाण्यापेक्षा आपल्या पोराला त्याचा उपयोग झाला तर सत्कारणी तरी लागतील ना. पोराला राहायला हक्काचं घर मिळेल.
नाहीतरी शेवटी त्याच्याच आश्रयाला दिवस काढायचे, तेव्हा त्यांना हे समजून सांगायला हवं. तर मी काय सांगत होते? मामंजींचे 2 लाख, दागिन्याचे 60,000 आणि ही जागा सोडल्याबद्दल मालकाकडून मिळणारे किमान 40,000 रुपये, म्हणजे जवळजवळ 3 लाख रुपये उभे राहतील. तुम्ही 20% म्हणत होतात ना, आपल्या हातात 50%. प्रश्न कुठे येतोय मग? सविताच्या बडबडीकडे आपण गांभीर्यानं बघत नाही हे तिचं म्हणणं शरदला आज पटलं, कारण तिच्या बोलण्यात तथ्य आहे. आपण फक्त आपला पगार, मिळणारं उत्पन्न, राहिलेली शिल्लक या पलीकडे कधी विचार केलाच नाही. पण सवितानं हिशोब तोंडपाठ असल्याप्रमाणे बोलता बोलता समोर 3 लाख उभे केले. कौतुक वाटलं त्याला. आता फ्लॅट दूर नाही असं त्यालाही वाटायला लागलं. पण ही गोष्ट घडणं आपल्या आईवडिलांच्या इच्छेशिवाय पूर्ण होणार नाही हेही त्याला माहिती होतं. सविता लग्न होऊन घरात आल्यापासनं तिचं सासू सासऱ्यांबद्दलचं प्रेम आणि आपुलकी हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. तिच्या धारदार जिव्हेमुळे तिने अनेक वेळा आपल्या आईवडिलांना दुखावलंय. त्यामुळे तिच्या जिव्हेमुळे त्यांचे संबंध कधी जिव्हाळ्याचे नव्हतेच. तेव्हा आई वडील या फ्लॅटच्या प्रपोजलला कितपत सहकार्य करतील याबद्दल शरद साशंक होता. कसला एवढा विचार करताय आता? सविताने शरदला विचारलं. सविता, तुला तुझं वागणं बदलायला हवं. आई पप्पांना आपल्याबद्दल विश्वास वाटायला हवा. स्वतःचं भविष्य वाऱ्यावर सोडून ते आपल्याला पैसे देणार नाहीत. मी काय वाईट वागते हो? मग मी कसं वागायला पाहिजे ते सांगा. तू तुझ्या आईवडिलांशी जशी वागतेस ना तसं वागायला हवं. पण ते माझे जन्मदाते आहेत. तसेच ते माझेही आहे. लग्न झाल्यानंतर सासू सासरे आईवडिलांसमान असतात. त्यांचा आदर राखणं, प्रेम लावणं हे प्रत्येक सुनेचं कर्तव्य असायला हवं. मग तुम्ही करताय की प्रेम, आदर, सेवा, त्याग. आणखीन मी कशाला करू? सविता, फ्लॅट मला नाही घ्यायचा तर तो तुला घ्यायचा आहे. नाव माझं, गाव मात्र तुझं. तेव्हा शहाणी असशील ना तर फ्लॅटचा विषय न काढता आत्तापासून तू त्यांच्याशी चांगलं वाग. त्यांची मर्जी आणि मन जिंक. तुझ्यातला बदल बघून त्यांना आनंद व्हायला हवा असं वाग. सविता ही आत्मकेंद्री, चाणाक्ष आणि धूर्त स्त्री असल्यामुळे तिला शरदचं म्हणणं पटलं. नव्या फ्लॅटमध्ये शिरायचं असेल तर प्रथम सासू सासऱ्यांच्या पोटात शिरायला हवं हे तिला समजलं आणि त्या दृष्टीनं तिने आपली चाल बदलली. त्यांचं हवं नको बघायला लागली. त्यांच्या आवडीनिवडी जपायला लागली. पायाला तेल चोळणं, कपाळाला बाम लावणं ही कामं ती करायला लागली. याशिवाय ओळखी पाळखीच्या आणि नातेवाईकांच्या फ्लॅटच्या वास्तुशांतीला ती त्यांना न्यायला लागली. उद्देश हा की त्यांना सुद्धा फ्लॅटबद्दल आकर्षण निर्माण व्हावं. सविताच्या वागण्यातला बदल बघून सासू शारदाबाई आणि सासरे सदाशिवराव सहस्त्रबुद्धे कमालीचे सुखावले. सविताच्या वागण्यात काही फरक पडणार नाही, कारण स्वभावाला औषध नसतं असं म्हणून ते दोघंही तिच्या तुसड्या वागण्याकडे दुर्लक्ष करत असत. पण आत्ताचा हा फरक जाणवणारा होता. अहो शरदचे वडील, आपलं ग्रहमान बदललंय असं वाटतंय बरं का. बहुतेक आपली 7.5 संपलेली दिसते. शारदाबाई कौतुकानं म्हणाल्या. हां, खरंय तुमचं म्हणणं. पण हे घडलं कसं याचं मला आश्चर्य वाटतंय. पण काही का असे ना, सोनबाईच्या वागण्यात फरक पडला तो असाच टिको ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. टिकेल हो. कधी कधी माणसाला होतो पश्चात्ताप आणि त्यातून माणसं सुधारतात. असं तिच्या बाबतीत घडलेलं असावं. तू काही म्हण शारदा, पण सविताच्या वागण्यातला हा फरक मला काही नैसर्गिक वाटत नाहीये. ती केव्हा मूळ पदावर येईल हे नाही सांगता येणार. तसं होणार नाही असं मला तरी वाटतंय. अहो, तुमचा तिच्याबद्दल पूर्वग्रह दूषित असल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय. सदाशिवराव हे मुळात शांत, सोशिक, सरळ मार्गी असल्यामुळे म्युन्सिपाल्टीमध्ये तसा त्यांना त्रासच झाला. नैतिकता, पाप, पुण्य यांचा त्यांच्या मनावर पगडा असल्यामुळे म्युन्सिपाल्टीच्या हिरव्यागार कुरणामध्ये असंख्य सहकारी चरत असताना त्यांनी तिकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. कित्येकांनी त्यांचा हात ओला करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी होऊ दिला नाही.
आपल्या कामाचा योग्य मोबदला पगार रूपानं जर आपल्याला मिळतोय तर पापाच्या पैशाचा मोह कशासाठी करायचा? हा भ्रष्टाचार आहे. हे ते इतरांनाही सांगत होते, पण त्यांची टर उडवली जायची. त्याचा परिणाम सदाशिवराव म्हणजे आपल्या मार्गातला अडसर असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक होतं. त्यामुळे त्यांची बदली या खात्यातून त्या खात्यात होत होती. थोडक्यात त्यांचा फुटबॉल झाला होता. आपल्या कोर्टात हा बॉल नको म्हणून गोल सुद्धा होत नव्हता. त्यांच्या बरोबरीच्या प्रत्येकानं आलिशान फ्लॅट किंवा बंगला बांधला होता, पण सदाशिवराव मात्र चाळीतल्या भाड्याच्या 2 खोल्यातच राहत होते आणि त्यात ते आनंदी होते, सुखी होते. शरदचं लग्न झालं आणि सविता घरात आली आणि मग त्यांच्या सुखाला ग्रहण लागलं. तिच्या माहेरी वडिलोपार्जित वाडा होता, भरपूर खोल्या होत्या. तिथेच ती लहानाची मोठी झाली होती, शिवायला अडवलेली, त्यामुळे हट्टी आणि स्वभाव फटकळ. शरदशी लग्न होऊन घरी आली आणि हा बदल तिला पचवता येईना आणि वेगळं व्हायचंय मला हा नाट्यप्रयोग सदाशिवरावांच्या घरी सुरू झाला. शरद वेगळा फ्लॅट घेऊ शकत नव्हता आणि घराचं भाडं त्याला परवडणारं नव्हतं. त्यामुळे तिची धुसफूस सुरू झाली. या सगळ्या परिस्थितीला आपले सासरे कारणीभूत आहेत. त्यांनी फक्त आपल्या स्वतःच्या संसाराचा विचार केला. पुढे भविष्यात आपल्या मुलासाठी त्यांनी एखादा फ्लॅट घेऊन ठेवायला हवा होता. त्यांच्या काळी जागा मुबलक होत्या, जागेचे भावही कमी होते आणि त्यांना नोकरीही चांगली नगरपालिकेत होती. त्यांना सगळं शक्य होतं, पण त्यांनी स्वतः पलीकडे कधी बघितलं नाही. पण त्याची फळं मात्र आम्ही भोगतो अशी तिची तक्रार होती. ती सासू सासऱ्यांना घराबाहेर काढू शकत नव्हती, कारण जागा त्यांच्या नावावर होती. ती स्वतःही बाहेर जाऊ शकत नव्हती आणि त्यामुळे ती अस्वस्थ होती. आणि मग त्याचा राग काहीतरी निमित्तानं ती सासू सासऱ्यावर काढत होती. आणि शरद तो ठेविले अनंते तैसेची राहावे या मताचा असल्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर सवितासारखं कल्पनेचे मनोरे नव्हते. तो तिला वास्तवाचं भान करून देऊन तिला समजवत होता. आता सदाशिवराव निवृत्त होणार आणि 2-3 लाख त्यांना मिळणार म्हणून तिच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. फक्त आता शरदच्या म्हणण्याप्रमाणे सुसरबाई सुसरबाई तुझी पाठ मऊ हे धोरण ठेवून तिने वागायचं ठरवलं. आज सदाशिवरावांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. प्रथेप्रमाणे त्यांचा निरोप समारंभ झाला. शाल, श्रीफळ आणि 2,50,000चा चेक त्यांना देण्यात आला. आज सदाशिवराव विशेष खुश होते. डोक्यावरचं मणामणाचं ओझं आणि पायातल्या बंधनांच्या साखळदंडांपासून त्यांची मुक्तता झाली होती. ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर त्यांना खूप हलकं हलकं वाटत होतं. ते तरंगतच घरी आले. अगं शारदा, मी आलोय बरं का, कांदा पोहे आणि फक्कडसा चहा बनव, असं म्हणून त्यांनी बूट न काढता सोफ्यावर ताणून दिली. अहो हे काय, रोजच्यासारखे बूट काढा, बाहेरचे कपडे काढा, घरातले नेसा आणि किचनमध्ये जा. अगं हा बंधमुक्ततेचा, स्वातंत्र्याचा आनंद आहे शारदा. शारदा, आता आपण फक्त आपल्यासाठी जागायचं. नाटक, सिनेमा, प्रवास, हॉटेलिंग सगळं करायचं. अगं आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही. हौस नाही, मौज नाही, आनंद नाही, कारण आर्थिक परिस्थितीच नाही. पण तू माझ्यासाठी आणि माझ्याबरोबर वृक्ष जीवन जगलीस. आता आपल्या आयुष्याचा 3रा अंक सुरू होतोय. उरलेलं आयुष्य आपण एकमेकांसाठी जगायचं बरं का. सदाशिवरावांचं आजचं हे रूप त्यांना नवीन होतं. त्यांच्या बोलण्यानं त्या सुखावल्या. अहो तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे जसं तुमचं आहे ना, तसंच माझंही आहे. मी जर तुमची अर्धांगिनी आहे तर अर्ध्या चांगल्या संवेदना असत नाहीत. तुमच्या सुखदुःखात सदैव तुमच्याबरोबर राहण्यासारखं माझं दुसरं भाग्यच नाही. शारदाबाईंच्या डोळ्यात पाणी तरारलं. हा चेक घ्या, चेक चांगला 2.5 लाखांचा आहे. देवापुढे ठेव. गेली 35 वर्ष इमाने इतबारे नोकरी केली. फंड आणि ग्रॅज्युइटी मिळून एवढे मिळाले. हा पैसा माझ्या हक्काचा आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे. हे परमेश्वराला सुद्धा माहिती आहे. आता तुम्ही जरा शांत बसा.
संपूर्ण आयुष्य पडलंय गप्पा मारायला, आणि आता तेच करायचंय. तेव्हा हातपाय धुवून बसा, मी चहा पोहे घेऊन येते. असं म्हणून शारदाबाई तो चेक घेऊन देवापुढे गेल्या आणि भक्तिभावानं नमस्कार केला. सविता मैत्रिणीचा नवीन फ्लॅट बघायला गेली होती. घरात आल्या आल्या ती म्हणाली, कधी आलात मामनजी? हे काय अगं, इतक्यातच आलो. आणि तुझ्या सासूला सांगितलं कांदे पोहे आणि पक्कडचा चहा कर म्हणून. नांगराच्या बैलाची जोखडातून मुक्तता व्हावी तसं झालंय बघ माझं. खूप बरं वाटतंय आज. बरं झालं बाई, आम्हालाही खूप आनंद झाला. किती वर्ष माणसानं कष्ट करायचे, आणि ते सुद्धा राजकारणाच्या चिखलात. बसायची सोय नाही, उभं राहवत नाही, शिवाय अंगावर चिखलफेक व्हायची भीती वेगळीच. सविता सहानुभूतीच्या स्वरात म्हणाली. खरं सांगू का सोनबाई, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या लोकोपयोगी, लोकांच्या कल्याणासाठी राहिलेल्या नसून त्या राजकारणाचे आखाडे झाले आहेत. खऱ्या आखाड्यात कुस्त्या या मातीवर होतात, पण या आखाड्यातल्या कुस्त्या नोटांच्या गाद्यांवर होतात. आणि मग यातले विजेते पुढे राज्य आणि केंद्राच्या आखाड्यात उतरतात. सगळी समीकरणं, नीतिमूल्य बदललेली आहेत. आणि अशा ठिकाणी माझ्यासारख्या पापभिरू माणसाला गुदमरायला होतं. त्यातून सुटका झाली माझी. आता कसा मोकळा श्वास घेतोय बघ. खरंय तुमचं म्हणणं. असं म्हणून ती किचनमध्ये गेली आणि शारदाबाईंना मदत करायला लागली. ती ते करत असताना तिचं लक्ष देवासमोरच्या चेककडे गेलं. अगं बाई सासूबाई, हा चेक कोणाचा, कोणी ठेवला? असं म्हणून तिने तो चेक हातात घेतला आणि त्यावरचा 2.5 लाखाचा आकडा बघून तिचे डोळे लाकाकले. अगं, हा यांना मिळालाय, त्यांच्या फंड ग्रॅज्युएटीचा चेक आहे. बरेच मिळालेत. माझ्या अपेक्षेपेक्षा 50,000 जास्तच आहेत. जपून ठेवा हो, आणि उद्या ताबडतोब बँकेत भरून टाका. सविता काळजीनं म्हणाली, मात्र तिच्या डोक्यातली चक्र जोरात फिरायला लागली. हे मिळालेले पैसे मामनजींनी कुठेतरी व्याजाच्या अपेक्षेनं दीर्घ मुदतीत गुंतवले तर आपला फ्लॅटचा प्लॅन साकारण्यात अडचणी निर्माण होतील, म्हणून ती शरदला म्हणाली, अहो तुमच्या वडिलांसमोर फ्लॅटचा विषय काढायला हवा. त्यांनी त्यांचे पैसे जर कुठे गुंतवले तर ते मिळणं कठीण आहे. तेव्हा लवकरात लवकर हा विषय काढा. सविता, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण बाबांपुढे हा विषय कसा काढावा ना, हेच मला समजत नाही. त्यांचा असा समज व्हायला नको की त्यांच्या पैशावर माझा डोळा आहे. हो, मी तुम्हाला सरळ पैशाबद्दल विचारा असं नाही म्हणत आहे. तर जागेची अडचण, तुमची फ्लॅट घ्यायची इच्छा आणि तुम्हाला मिळणारं कर्ज याच्यावर चर्चा करा. मग त्यातून तुम्हाला कमी पडणारी रक्कम आणि ती कशी उभी करायची याची तुम्हाला पडलेली काळजी याविषयी बोला. पण त्यावेळी मी त्यांच्या बाजूनी बोलीन बरं का, म्हणजे त्यांना माझा संशय येणार नाही. ह्या योजनेमागे जर माझा हात आहे याचा त्यांना थोडा जरी संशय आला ना, तर ते कदापिही तयार होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. रविवारचा दिवस होता. शरदला सुट्टी होती. पुढच्या खोलीमध्ये सदाशिवराव सकाळचं ताजं वर्तमानपत्र वाचत बसले होते. सवितानं गरमागरम उपिटाची डिश त्यांच्या समोर आणून ठेवली. त्या वासानं सदाशिवराव खुश झाले. वर्तमानपत्र बाजूला ठेवून त्यांनी डिश हातात घेतली आणि म्हणाले, अगं जरा शरदलाही बोलव ना, आणि तुम्ही दोघी सुद्धा तुमच्या डिशेस घेऊन इथेच या. गप्पा मारता मारता उपिटावर ताव मारू. आज सदाशिवराव प्रसन्न मूडमध्ये होते. शरद, सविता आणि शारदाबाई सगळेजण बैठकीच्या खोलीत गप्पा मारत बसले. हीच संधी आहे फ्लॅटचा विषय काढण्याची, हे ओळखून सवितानं शरदला डोळ्यांनी खूण केली. बाबा, बरेच दिवस माझ्या मनामध्ये एक गोष्ट घोळतीये, पण तुम्हाला ते कितपत पटेल याचा अंदाज नसल्यामुळे मी बोलत नाही. अरे सांग ना, निसंकोचपणे सांग. आपल्याला जे वाटतं ना ते निर्भीडपणे बोलावं. ते बरोबर किंवा चूक ते समोरच्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. बाबा, आता आपण मोठ्या घरात राहावं असं वाटतं बरं का मला. आता तुम्ही रिटायर्ड झालाय. तुम्हा दोघांना विश्रांतीसाठी, एकांतासाठी स्वतंत्र रूम असावी. म्हणजे मी प्रायव्हसी या अर्थानं नाही म्हणत आहे बरं का, पण वयपरत्वे माणसाला शांत वातावरण हवं असतं. शिवाय आयुष्यात बरंच काही सांगायचं, बोलायचं असतं. मनातल्या भावना प्रकट करायच्या राहून गेलेल्या असतात. आजारपण आहे, सेवा शुश्रूषा आहे, त्यासाठी सुद्धा स्वतंत्र रूमची आवश्यकता आहे.
शिवाय सविताची होणारी कुचंबणा, संकोच आणि आवड यासाठी आम्हाला ही प्रायव्हसी म्हणून स्वतंत्र रूमची आवश्यकता आहे. शिवाय आला गेला आहेच ना, त्यामुळे किमान त्यांना आणि आपल्याला होणारी अडचण या सगळ्यावर उपाय म्हणून आपण किमान 2 बेडरूमचा तरी फ्लॅट घ्यावा असं वाटतंय मला. शरदनं एका दमात त्याची योजना सांगितली. हे बघ शरद, मला तुझं म्हणणं पटतंय. अरे मला काय या 2 खोल्यात राहायची हौस आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे मलाही वाटतं, पण करणार काय? इच्छा असूनही पूर्वी माझी ऐपत नव्हती आणि आत्ताही नाहीये. मिळालेल्या 2.5 लाखात एक खोली सुद्धा मिळणार नाही, तर 4 रूमचा ब्लॉक फार दूर राहिला. सदाशिवरावांनी आपली असमर्थता व्यक्त केली आणि पुन्हा तेच म्हणाले. पण शरद, ज्या अर्थी तुझ्या मनात हे विचार घोळताय त्या अर्थी तुझी काही योजना असणार, ती सांगशील? बाबा, अलीकडे वित्तीय संस्था आणि बँका 80% दीर्घ मुदतीचं कर्ज देतात. अर्थात ते माझ्या नावावर आणि पगारावर. आणि सध्या व्याजाचे दर सुद्धा कमी झालेत. हे मात्र खरं आहे. अरे पूर्वी एवढीवर बँका 15% व्याज देत होत्या, आता 7-8% आणि सिनियर सिटीजन असेल तर अर्धा किंवा 1% जास्त. पण त्यासाठी मला अजून 2 वर्ष थांबावं लागणार आहे. मग बाबा, माझी एक योजना आहे, तुम्हाला पटतीये का बघा? सांग की रे. आपल्याला फ्लॅट घ्यायचा असेल तर आपल्याजवळ किमान 25% रक्कम हवी आणि ती फक्त आपल्याला उभी करावी लागणार आहे. मग ती तू कशी उभी करणार? कुणाकडून तरी जास्त व्याजानं कर्ज काढून. अरे सावकारी व्याजाचे दर भरमसाठ असतात. एकदा का माणूस त्या दुष्टचक्रात अडकला ना की पुन्हा सुटका नाही. बाबा, नाहीतरी तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी 7-8% गुंतवणार. त्यापेक्षा मी तुम्हाला 12% व्याज देईन. तुमचा फायदा आणि माझी सोय. बाबा, तुम्हाला कदाचित असं वाटेल की बाप किती निष्ठुर आहे, मुलाकडनं सुद्धा व्याज घेतो. असं काय बोलताय तुम्ही? हा व्यवहार आहे. आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करून त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला मिळालाय, तेव्हा त्यांनी का म्हणून तुम्हाला बिनव्याजी द्यावे? शिवाय माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांच्या आयुष्याची ती पुंजी त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे वापरावी ना. तुम्हाला कर्ज पाहिजे ना, मग दुसरा पर्याय शोधा. सविता म्हणाली आणि सुनवाईचे हे सडेतोड बोल ऐकून सदाशिवराव आणि शारदाबाई सुखावले. अगं सविता, माझे पैसे द्यायचे नाहीत, सावकार परवडत नाही, मग कसे पैसे उभे करणार? मामनजी, आपण ह्या 2 खोल्या सोडणार म्हणजे मालकाकडनं काहीतरी रक्कम मिळेल ना. आणि हे बघ, मी माझे दागिने देते, नाहीतरी मला आता त्याची काय आवश्यकता आहे? साधारणतः 3 लाख. दागिन्याचे 60,000, खोलीचे अंदाजे 40 पकडू, म्हणजे जवळजवळ 2 लाख कमी पडतात. हे बघ शरद, तू जर मला 12% व्याज देणार असशील तर मी तुला 2 लाख देईन. पण व्याज मला दरमहा न चुकता दिलं पाहिजे. हे पहा, मामनजी म्हणतात त्याप्रमाणे जर तुम्ही वागणार असाल तर त्यांचे पैसे घ्या, नाहीतर या 2 खोल्यात राहू कसे तरी. हे बघ सविता, माझा त्याच्यावर विश्वास आहे, तो त्याप्रमाणे निश्चित वागेल. बाबा, तुम्ही माझी फार मोठी काळजी दूर केलीत. आता मला फ्लॅट घ्यायला हुरूप आलाय. तुमचे आभार कसे मानू बाबा, हेच समजत नाही. शरद भावना विवश होत म्हणाला. अरे चौकामध्ये स्टेज आणि मांडव घाल आणि माझे आभार जाहीररित्या मान बरं का. सदाशिवराव हसत हसत म्हणाले. सविताची ऑपरेशन फ्लॅट ही मोहीम फते झाली. तिला इतका आनंद झाला की आपण वेडे तर होणार नाही ना असं तिला वाटायला लागलं. शरदला ती बुळा समजत होती, पण शरदनं ज्या पद्धतीनं म्हातारीला गंडवलं ते बघून तिला शरदचं कौतुकच वाटलं. आता फक्त फ्लॅट बुकिंग आणि ॲग्रीमेंट राहिलं. अर्धी लढाई जिंकल्यासारखं होतं. ठरल्याप्रमाणे सदाशिवरावांनी ऑन मनी आणि ॲग्रीमेंटची रक्कम शरदला दिली. ॲग्रीमेंट झालं आणि लोनची प्रक्रिया सुरू झाली. कर्ज मंजूर झालं. आता बांधकामाच्या प्रगतीप्रमाणे बँक बिल्डरच्या नावानं चेक काढणार होती आणि फ्लॅटचं पोझेशन 1 जानेवारी म्हणजे नव्या वर्षी नव्या घरात करून मिळणार होतं. सासऱ्याचे पैसे आणि सासूचे दागिने पदरात पडल्यामुळे आता ती बिनधास्त होती. हा म्हणता जानेवारी उजाडला आणि शरदच्या हातात फ्लॅटच्या किल्ल्या पडल्या. घरामध्ये सध्या नवीन फ्लॅट आणि त्या संबंधीच्या गोष्टी ह्याशिवाय दुसरा कुठलाही विषय नव्हता.
आता त्यात शिफ्ट व्हायचं होतं. त्यासाठी पहिल्यांदा कलशपूजा आणि नंतर सवडीनुसार वास्तुशांत समारंभ ह्या विषयांची भर पडली. बरं का हो, आपल्या फ्लॅटची वास्तुशांती कशी धडाक्यात झाली पाहिजे. सगळ्यांना निमंत्रणं करायची आणि आपला फ्लॅट दाखवायचा. माझे आई पप्पा म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, आम्ही चांगले महिनाभर येऊन राहू. सविता सांगत होती. महिनाभर येऊन राहण्याची काय आवश्यकता आहे? उगा त्यांना त्रास. ऐन वेळी आले तर चालतील की. शरद सविताला म्हणाला, अहो तुमच्या आई वडिलांना त्रास नको म्हणून म्हणतीये. माझे आई पप्पा सगळं बघतील. शिवाय आपल्या चाळीतल्या जागेमुळे त्यांना इच्छा असून सुद्धा मुलीकडे राहता आलेलं नाहीये. ठीक आहे, तुला पाहिजे ते तू कर, पण समारंभ धडक्यात करायचा म्हणजे पैशाचा प्रश्न आला. नवीन फ्लॅट म्हणजे थोडंफार फर्निचर, पडदे हे सामान घेणं आलं. मग जुन्या जागेचे 40,000 मिळणार आहेत ना, ते तुम्ही ताब्यात घ्या, त्यात सगळं बसेल. असं कसं म्हणतेस? अगं बाबांनी ठरल्याप्रमाणे सगळे पैसे दिलेत, आता ते 40,000 रुपये त्यांचे आहेत. अहो असे नात का? बँकेत कुजत पडण्यापेक्षा वेळेला उपयोग होणं महत्वाचं. हा असा समारंभ सारखा सारखा होतो का? पाहिजे असल्यास सवडीनं परत करू म्हणावं. ठीक आहे, तू म्हणशील तसं. सर्व फॅमिली नवीन फ्लॅटवर शिफ्ट झाली. वास्तुशांत समारंभ थाटात पार पडला. सविताच्या आईवडिलांनी आपणहून यजमानपद भूषवल्यामुळे सदाशिवरावांना उपऱ्यासारखं वाटत होतं. सविताच्या अखंड बडबडीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी तिने किती प्रयत्न केले, शरदला कसं प्रवृत्त केलं, चाळीतल्या 2 खोल्यात कशा हालापेष्टा सोसल्या, मन मारून कसे दिवस काढले. अडगळीत राहायची सुद्धा सवय असावी लागते. मला बाई ते फार जड गेलं. मी उचल खाल्ली म्हणून आजचा हा दिवस आम्ही बघतो. हे सगळं ती बोलत होती, पण त्यात सासू सासऱ्यांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. शारदाबाई भांडी घासता घासता आणि डिश धुता धुता हे सगळं ऐकत होत्या, बघत होत्या, पण त्यांची साधी ओळख सुद्धा करून दिली जात नव्हती. सदाशिवरावांना आणि शारदाबाईंना हे वागणं अनपेक्षित होतं. तिचे आई वडील मुक्कामाला आले त्या दिवसाची गोष्ट. ती शरदला म्हणाली, माझे आई पप्पा आहेत ना, तोपर्यंत आपल्या दुसऱ्या बेडरूम मध्ये राहतील ते. अगं मग आई बाबा कुठे झोपतील? ते झोपतील की हॉलमध्ये. त्यांना कुठे अशी सेपरेट झोपायची सवय आहे? माझ्या आई वडिलांना सवय आहे. त्यांच्याकडे प्रत्येकाला स्वतंत्र रूम आहे. हे डायलॉग ती अशा पद्धतीनं म्हणाली की ते सासू सासऱ्यांना ऐकू जावेत. सुनेचं हे बदलतं रूप बघून सदाशिवराव अस्वस्थ झाले. आपल्या जवळची भविष्याची पुंजी यांना देऊन आपण यांचं स्वप्न साकार केलं याची यत्किंचितही जाणीव न ठेवता वारंवार अपमानित होण्याची वेळ आपल्यावर यावी याचं त्यांना फार दुःख झालं, चीड आली. आत्तापर्यंतचं आयुष्य कुणाच्याही उपकाराखाली न दबता ताठ मानेनं जगलो आणि आज आपल्यावर ही वेळ यावी याची त्यांना खंत वाटत होती. फ्लॅटवर राहायला आल्यापासनं कसं बसावं, कुठे बसावं, कसं बोलावं, काय बोलावं, कोणते कपडे केव्हा घालावे, ते कुठे ठेवावे. आपण आता चाळीत राहत नाही हो, तेव्हा त्या घाणेरड्या सवयी बदला. लोक काय म्हणतील? फ्लॅटमध्ये राहायचं म्हणजे फ्लॅट संस्कृतीप्रमाणे राहायला हवं. चाळीत केव्हाही कोणाच्याही घरी गेलेलं चालत होतं, आता ते चालणार नाही. आल्या गेल्याकडे उगाच दात काढायची आवश्यकता नाही. झाली ओळख या ना घरी, हे चालणार नाही. त्यामुळे किंमत कमी होते. या ना अशा असंख्य सूचनांचा मारा त्या दोघांवर व्हायला लागला आणि असंख्य बंधनांमुळे सदाशिवरावांची परिस्थिती शोचनीय झाली. त्यांना गुदमरायला व्हायला लागलं. शेवटी त्यांनी निर्णय घेतला, ह्या गुलामगिरीतनं बाहेर पडायचं. शारदा, तू बघतीच आहेस, आता इथे फार काळ राहणं अशक्य आहे. अहो आता आपले परतीचे दोर कापलेत, आता कुठे जाणार आपण? अगं जग फार मोठं आहे शारदा. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ, पण या नरकात नको. अहो शरदला सांगून बघा ना, तो सांगेल तिला 2 शब्द. शारदाबाई खूप आशेनं म्हणाल्या. अगं त्याचा काय उपयोग आहे? गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यासारखी त्याची अवस्था झाली आहे. ती छू म्हटलं की तो आपल्यावर भुंकणार, एवढंच तो करू शकतो. अहो मग त्याच्याकडनं आपले पैसे तरी मागून घ्या. पैशाशिवाय माणसाला कवडीची किंमत नाही हो. मग काय सोडणार आहे का काय त्याला? उद्याच मागतो. दुसऱ्या दिवशीची गोष्ट.
रात्री जेवणाच्या वेळी सविता शरदला म्हणाली, अहो कर्जाचे हप्ते, फ्लॅटमुळे वाढता खर्च, तेव्हा मामंजींकडनं महिना काही रक्कम घ्यायला पाहिजे, नाहीतरी या महागाईच्या दिवसात माणशी खाण्यापिण्याचा खर्च काही कमी येत नाही. हे ऐकताच सदाशिवराव ताडकर म्हणाले, फ्लॅटसाठी माझ्याकडनं 2,40,000 घेतलेत, त्याचं व्याज अद्याप दिलेलं नाही आणि वर मला पैसे मागता? काही वाटायला पाहिजे तुम्हाला. अहो आम्ही व्याज देत नाही असं कसं म्हणता? ती व्याजाची रक्कम तुमच्या खाण्यापिण्यावर खर्च होतीये, तेच कमी पडतायत म्हणून मागण्याची वेळ आली. तू मला हिशोब सांगतेस का? 2,40,000चं व्याज जवळजवळ 21,500 रुपये महिन्याला मिळतं आणि तुम्हा दोघांचा खाण्यापिण्याचा खर्च हा महिन्याला 4,000 ते 4,500 रुपये होतो. शिवाय आमच्या फ्लॅटमध्ये राहणं फुकट. तुमचा फ्लॅट? तुमचा? आमचा तुमच्याशी काही संबंधच नाही. अगं त्याला लहानाचा मोठा केला तेव्हा त्याच्याकडनं मी पैसाही घेतला नाही, नोकरीला लागला तेव्हाही पैसा मागितला नाही. ते तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, ते सगळेच करतात, त्यात काय मोठंच आहे? मग आई वडील म्हणून त्यांना सांभाळण्याचं त्याचं कर्तव्य नाहीये का? वर खाण्यापिण्याचे पैसे मागताय तुम्ही? हे बघा बाबा, शांतपणे विचार करा ना. आतापर्यंत तुम्ही तुमचा संसार म्हणून सगळा खर्च करत होतात, त्यावेळी तुमची तक्रार नव्हती. मग आता फक्त 2,000 रुपये सविताने मागितलंय, तर रागवताय कशाला? हे बघ शरद, तू हेच म्हणशील याची मला खात्री होतीच. तेव्हा आम्हाला जर आमचे पैसे खर्च करून राहायचं असेल तर आम्ही कोडग्यासारखं इथे का राहावं? तेव्हा तू माझे पैसे मला दे, मी आणि शारदा बाहेर कुठेही खोली घेऊन राहू. आम्हाला सवय आहे अडगळीत राहायची. आम्हाला तुझा हा सोन्याचा पिंजरा नको आहे. सदाशिवरावांचा संताप अनावर झाला, त्यांचे हातपाय लटपटत होते. हे बघा बाबा, माझ्याजवळ आता तुम्हाला द्यायला पैसे नाहीये, तेव्हा सविता म्हणते त्याप्रमाणे राहावं लागेल. नाहीतर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळाय. इथे सोसायटीत राहायचं म्हणजे इज्जतीत राहायला पाहिजे. इथे चाळीसारखा तमाशा चालणार नाही. इज्जतीची भाषा करतोयस तू? अरे ती असावी लागते. ती थोडी तरी असती ना तर तुम्ही असे वागले नसता. तुला काय वाटलं मी एवढा लाचार झालोय की तुम्ही लाथा झाडल्या तरी मी त्या खाऊन इथे राहीन? मी एकटा नाहीये, शारदा आहे माझ्या बरोबर आणि तीच माझं बळ आहे. तिच्या आधारावर, प्रेमावर मी याही संकटावर मात करीन, पण तुझ्या दारात आश्रितासारखा पडणार नाही. शारदा, चल आपल्याला निघायला हवं. नाही, काही वाईट वाटून घेऊ नकोस. अगं तुझा मुलगा जन्मतःच मेला असं समज. आता तुझ्या आधारावर मी आणि माझ्या आधारावर तू जगायलाच हवं. हे बघ आई, मी तुला जा म्हटलेलं नाहीये. होणाऱ्या घटनेशी तुझा काही संबंध नाही. तू इथे आनंदानं राहा, पण एकदा का तू घर सोडून गेलीस की आमचं दार बंद. शारदा, हा त्याला तुझ्या मातृत्वाचा पुळका नाहीये, तर त्यांना घरकाम करणारी मोलकरीण, स्वयंपाक करणारी स्वयंपाकीण हवी आहे. तू त्याच्या खोट्या मुखवट्यावर जाऊ नकोस. मी काय म्हणतेय, तुम्ही जरा माझं ऐकता का? हा बोल ना, बोल. सगळ्यांचं ऐकलं, आता तूच तेवढी राहिलीस, बोल. अहो डोक्यात राग घालून घेऊ नका. तीच राग अंगाला फासू नका आणि बैराग्यासारखं रानोमाळ भटकू नका. माझी सुद्धा फरफट करू नका. अहो तुमच्या आधी मी गेले तर प्रश्न नाही, पण तुम्हीच आधी गेलात तर मला ही दोघं भीक सुद्धा घालणार नाहीत. मग मी जगायचं कसं? राहायचं कुठं? रस्त्याच्या कडेला जर मरून पडले तर तुमच्या म्युन्सिपाल्टीशिवाय कोणाचा आधार नसेल. तेव्हा हे टाळायचं असेल तर परिस्थितीला शरण जा. झालं तुझं बोलून? देवा ब्राह्मणासमोर बांधलेल्या गाठी या एवढ्या कुचक्या असतात हे मला आज समजलं. त्यांना तुला माझ्यापासून तोडून माझे पंख छाटायचे आहेत. मला वाटलं नव्हतं की महापुरात गळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर तू माझा हात सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या ठोकळ्याचा आधार घेशील. ठीक आहे, शेवटी मनुष्य एकटाच येतो आणि एकटाच जातो. तेव्हा मी मात्र चाललो. असं म्हणून सदाशिवराव नेसत्या वस्त्रानिशी घराच्या बाहेर पडले.